साहित्य बघूया. किचेन करतोय त्यामुळे किचेन रिंग. तर हे 2 स्टँडर्ड कलर्स म्हणजे पायनॅपलचा येलो आणि ही 3 नंबरची सुई घेतली आहे मी आणि ही कात्री. बरेच जण विचारतच असतात कात्री कुठून घेतली वगैरे. तर लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळतीलच. आपण सुरू करूया. मॅजिक रिंगनी सुरू करणार आहे. मॅजिक रिंगमध्ये 6 सिंगल क्रोशे घालणार आहे. 6 सिंगल क्रोशे मॅजिक रिंगमध्ये चेन 1नी स्टार्ट करणार. काउंट नाही करायची आपल्याला चेनवर. सिंगल क्रोशे 1, सेकंड सिंगल क्रोशे, थर्ड सिंगल क्रोशे, 3 झाले, 4, 5 आणि 6. तर ही मॅजिक रिंग मी टाईट करून घेणार आहे आणि पहिल्या चेन आणि पहिल्या टाक्याच्या वर आपण स्लिप स्टिच करून बंद केलं. आता सेकंड राऊंड चेन 1नी स्टार्ट करणार. प्रत्येक टाक्यामध्ये 2 सिंगल क्रोशे करणार. 1, 2. नेक्स्ट स्टिचमध्ये परत 2 सिंगल क्रोशे. असे एकूण आपण 12 सिंगल क्रोशे करणार आहोत. आणि फर्स्ट सिंगल क्रोशेमध्ये आपण स्लिप स्टिच करणार. आता चेन 3 आणि सेम स्टिचमध्ये पाच डबल क्रोशे घालतोय आपण. 4 झाले आणि अजून एक 5. चेन 3च्या थर्ड चेनमध्ये आपण सुई घालणार आहोत आणि आपला जो डबल क्रोशा लास्ट होता तो इथे कंप्लीट करणार आहे. सो हा बॉबल असा एक पॉपकॉर्न सारखा बनलाय. चेन 1, नेक्स्ट स्टिचमध्ये. तर हा नेक्स्ट म्हणजे हा अगदी वर उचलला गेला आहे. हा नेक्स्ट स्टिच आहे. पुन्हा आपण 5 डबल क्रोशे करणार. 1, 2, 3, 4, 5 आणि हा 5वा टाका आपण फर्स्ट स्टिचमधून काढून घेणार. हा दुसरा बॉबल किंवा पॉपकॉर्न बनलाय. चेन 1
आणि आता नेक्स्ट स्टिचमध्ये, हे नेक्स्ट स्टिच दिसायला थोडासा डिफिकल्ट असतो. इथे आहे, हा क्लस्टरमध्ये लपल्यासारखा दिसतो, तो ओळखून थोडंसं ॲडजस्ट करून तिथे नेक्स्ट बॉबल करायचा आहे. 5 डबल क्रोशे, 1 2 3 4 5. फर्स्ट स्टिचमध्ये लॉक करून घ्यायचा. असे हे 3 झाले. आपल्याला 12 करायचे आहेत. प्रत्येक टाक्यामध्ये 5 डबल क्रोशाचा एक पॉपकॉर्न स्टिच बनवायचा आहे, बॉबल किंवा पॉपकॉर्न. ओळीच्या ह्या राऊंडच्या शेवटी आपण भेटूया. बारा पॉपकॉर्न स्टिच मी बनवलेले आहेत. तर स्लिप स्टिचनी लॉक करून घेते. फर्स्ट जिथे चेन केली होती तिथे. असं सुद्धा खूप छान दिसतंय नाही? ही आपली पहिली ओळ किंवा राऊंड झाला आहे. आता आपण सेकंड राऊंड करणार आहे. 3 चेननी स्टार्ट केली. जिथे चेन 1 आहे तिथेच आपण 4 डबल क्रोशा करणार आहोत. आणि हा चौथा टाका आपण इथे कंप्लीट करणार. ह्या 3 साखळ्या म्हणजे एक डबल क्रोशा कन्सिडर करून इथे आपण हा स्टिच कंप्लीट करणार. चेन 1, नेक्स्ट चेन 1 मध्ये आपण परत 5 डबल क्रोशा करणार. आणि हा 5वा डबल क्रोशा फर्स्ट स्टिचमध्ये कंप्लीट करणार. हे अजून 2 इथे बनले. चेन 1, नेक्स्ट चेन स्पेसमध्ये या 2 याच्यामध्ये आपण एक चेन घातली आहे. तिथे आपण परत एकदा नेक्स्ट 5 डबल क्रोशे करणार. आणि पहिल्या टाक्यामध्ये कंप्लीट करून पहिल्या टाक्यामधून बाहेर काढणार. हे आपली दुसरी ओळ आहे. ह्या प्रत्येक चेन स्पेसमध्ये आपण एक एक बॉबल स्टिच किंवा पॉपकॉर्न स्टिच करणार आहोत. आणि अशा आपण 4 ओळी करणार. 1 2 3 4. आणि अशा 4 ओळी झाल्या की आपण भेटूया. चार ओळी झालेल्या आहेत. चार ओळी झाल्यात आणि आपण स्लिप स्टिचने लॉक पण करून घेतलंय. नाऊ लेट्स सी.
तर 3 साखळ्या घातल्या. आता जिथे चेन स्पेस आहे तिथे एक डबल क्रोशा घातला आणि पुढच्या चेन स्पेसमध्ये 3 डबल क्रोशे, 1 2 3 असे मिळून आपण 5 डबल क्रोशे केले. आणि ह्या फर्स्ट स्टिचमध्ये आपण आपला बॉबल कंप्लीट करतोय. प्रिव्हियस रो सारखंच करायचं आहे. 5 डबल क्रोशा करून त्याचा बॉबल करायचा, पण 5 डबल क्रोशे 2 स्पेसेसमध्ये कंप्लीट करायचे. तर नेक्स्ट स्पेसमध्ये 2 डबल क्रोशे, 1 2 आणि त्याच्या पुढेच्या स्पेसमध्ये 3 डबल क्रोशे. आणि फर्स्ट स्टिचमध्ये हे झाले 2, 1 आणि 2 बॉबल्स. असे मला अजून 4 बॉबल्स करायचे आहेत. आपण ओळीच्या शेवटी भेटूया. लास्ट रोचे 6 बॉबल स्टिच करून झालेत आणि आता इथे एक छोटंसं तुम्हाला ओपनिंग दिसेल आणि आपण हे पॉलिफिल आहे ते त्याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहोत. त्याला थोडासा एक असा फर्मनेस येईल. छोटे क्लम्स करून घेणार आहे छोट्या छोट्या पार्ट्समध्ये सुईच्या मदतीने आतमध्ये. याच्यात पॉलिफिल भरून झालंय, सफिशियंट आहे आणि आता याला छान असा शेप आलाय. मी आता येलो दोरा कट करते. एक चेन घातलेली आहे. आता आपण याला ग्रीन कलर अटॅच करून घेऊ. आपल्याला अननसाची वरची जी पानं असतात हिरवी ती करायची. कोणत्याही एका गॅपमध्ये मी जॉईन करते, कुठल्याही करू शकता. एक चेन करून घेते आणि हे जे धागे आहेत एक्स्ट्राचे ते मी आत टक करून देणार आहे. आणि प्रत्येक चेन स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशा करणार आहे. हिरव्या रंगात पण बऱ्याच शेड्स असतात, तर ही बरीचशी मॅचिंग अशी शेड आहे. अप्रोप्रिएट म्हणतात ना अगदी तशी. पण कॅमेराच्या लेन्समधनं आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आता कसं दिसेल माहिती नाही, पण माझ्या म्हणजे इन रियालिटी तरी ती खूप प्रॉपर अशी शेड आहे. शेवटच्या सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच करून घेतलं आहे. आता ऑलमोस्ट हे बंद छान झालेलं आहे. आता पानं करायला
लागूया. 7 चेन्स करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 चेन्स केल्या. फर्स्ट चेन मी सोडून देणार आहे आणि सेकंड चेनमध्ये स्लिप स्टिच करणार आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये नेक्स्ट 2 स्टिचेसमध्ये 2 सिंगल क्रोशे, 1 2 त्याच्या पुढे हाफ डबल क्रोशे, 1 आणि 2 आणि 2 डबल क्रोशे, 1 2 1 डबल क्रोशा झाल्यावर पुढच्या सिंगल क्रोशामध्ये स्लिप स्टिच करायचं. हा पण हे पण पान पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये अटॅच करून स्लिप स्टिचने अटॅच करायचं. अशी आपल्याला 6 पानं करायचे. 2 पानं केली तर 6 पानं झाली की भेटूया. हे असे छान पानं करून झालेली आहेत. आता आपल्याला किचन रिंगसाठी अटॅचमेंट करायची. थोडीशी अशी पानं स्ट्रेट करून घ्यायला. परफेक्ट. मस्त दिसते ना. आता किचन रिंगसाठी एक अटॅचमेंट त्याला बनवूया. जिथे मी लास्ट माझं पान स्लिप स्टिच केलं होतं ना, तिथेच मी 5 साखळ्या घालणार आहे. 1 2 3 4 आणि 5 आणि ही चेन सुईत अडकवून पुढच्या 5 साखळ्या कंप्लीट करणार. 1 2 3 4 आणि 5 आणि इथे खाली स्लिप स्टिच करून टाकणार. एक साखळी घालून दोरा कट करून घेणार. दोरा हाईड पण करून घेऊया. तुम्ही बघू शकता सुंदर पायनॅपल किचन रेडी झालेलं आहे. आणि असेच छान क्रोशाचे DIY ट्युटोरियल्स बघण्यासाठी क्रोशे बाय मीनूला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा
हॅपी क्रोशेटिंग, कीप क्रिएटिंग. बाय बाय. सायनिंग ऑफ मिनल. बाय बाय.